नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्रातलं तापलेलं वातावरण. नगरपंचायती आणि परिषदांमध्ये ज्या स्वरूपाचं यश हे भाजप शिवसेना या दोनही पक्षांना मिळालेलं आहे, त्यातून दोघांच्याही आशा अपेक्षा या प्रज्वलित झालेल्या आहेत आणि त्यामुळे बार्गेनिंग पॉवरही वाढलेली आहे. अशा परिस्थितीत आता महानगरपालिकेला सामोरं जायचं आहे आणि मग मुंबईचा बॉस कोण हा प्रश्न तयार होतो आहे. रस्सीकेस सुरू आहे. याच परिस्थितीमध्ये मुळात निगोशिएशन्स कशी सुरू आहेत, राजकारण कोणत्या दिशेनं जातं आहे हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते भारत गोगावले सर आपल्याबरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. मुळात आत्ता निवडणुकांच्या ह्याच्यात वाटाघाटी सुरू आहेत मुंबईच्या मुख्यतः, आणि तुम्हाला मोठं यश मिळालं आहे शिवसेनेला. तर अशा परिस्थितीत किती जागा येत आहेत तुमच्या वाट्याला? बघूया, आता प्रत्येकजण आपापल्या परीने मागताना जर कोणी जास्तच मागणार, परंतु चर्चा अंती बार्गेनिंग अंती योग्य जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचे काल स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, देवेंद्रजी, उदय सामंत, जे शेवाळे, म्हणजे आमच्याकडनं ह्या टीम होत्यात आणि बऱ्यापैकी काल रात्री चर्चा झालेली आहे. आज आत्ता परत मीटिंग आहे आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि आम्हाला असं वाटतं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांनी जी मागणी केलेली आहे त्याच्या जवळपास ह्या जागा मिळतील आणि त्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढण्यासाठी ते होईल असं मला वाटतं. 90 मिळतील की 100 मिळतील? तर मागताना तर आम्हाला जास्तच पाहिजेत, परंतु सध्याची वस्तुस्थिती परिस्थिती बघून आम्ही पण 2 पावलं पाठीपुढं सरकतो आहे, ते पण 2 पावलं पुढं येण्याची तयारीत आहेत. त्याच्यामुळे चांगला तोडगा निघेल असं आम्हाला वाटतं. भरत गोगावलेजी, एक पाऊल मागे एक पाऊल पुढे अशा स्वरूपाचं राजकारण सातत्यानं चालत राहतं. प्रत्येकाचा लाभ, तोटा, फायदा, जातीय समीकरणं, राजकीय समीकरणं बघावी लागतात. काल ज्या निवडणुकीचा निकाल लागला, त्यातल्या महाडचा जो निकाल लागला, त्यामध्ये तुमचं एक वाक्य चर्चेत आहे, आम्ही गनिमी कावा केला आणि गनिमी कावा करून जो निवडून आणायचा तो आम्ही आणला. आता रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही आहात आणि गनिमी कावा तुम्ही केलेला आहे. काय होता गनिमी कावा, काय होता, आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्ही ज्या पुण्य आणि पावनभूमीमध्ये राहतो, हां, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बरं, त्यांचं ज्या वेळेला राजाने पाहिलं की आपल्याला कुठं पाठीपुढं सरकायचं आहे आणि कसं गनिमी काव्याने सामोरं जायचं आहे, ह्याच्यातल्या काही युद्धनीती होत्या त्या मी इतिहासामध्ये वाचलेल्या होत्या. आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही राजकारणामध्ये आहोत. म्हणजे अगदी सांगायचं तुम्हाला झालंच तर मी माझ्या गावचा पिंपळवाडी गाव आहे, कांगोरेगडाच्या पायथ्याशी आणि डोंगराळ भागातला गाव आहे. त्याचा पहिलं मला गाववाल्याने बिनविरोध सरपंच केला. त्यानंतर पंचायत समितीला पहिला मला अपक्ष सदस्य म्हणून माझ्या भागातल्या लोकांनी निवडून दिला. त्यावेळेला मी काँग्रेसचं काम करत होतो. म्हणजे तिकडचा पगडाच होता काँग्रेसवासियांचा आणि मी अपक्ष, मला तिकीट नाही दिली, मला अपक्ष लोकांनी उभं करून निवडून दिलं. मी नंतर पुन्हा जिल्हा परिषदेला शिवसेनेच्या सोबत जॉईन झालो आणि मी सलग 2 वेळेला निवडून आलो जिल्हा परिषद. 2 वेळेला मी सभापती झालो आणि मग 2 वेळेला आरक्षण पडलं महिलेचं. तेव्हा मग माझी पत्नीला मी उभी केली आणि तिला 2 वेळेला निवडून आणले. असं 4 वेळेला ती, 1 वेळेला पंचायत समिती आणि आता सलग 4 वेळेला आमदारकी. आणि ह्या आमदारकीमध्ये आता मला मंत्रिपद मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी ग्रामीण भागातला, तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि पावनभूमीमध्ये राहणारा, तिकडं पोलादपूरला तानाजी मालुसरांची भूमी, स्वामी समर्थ, चौदार तळं असा माझ्याकडं भाग आहे. जिजाऊ माँसाहेबांची समाधी, राजांची पण समाधी, आणि अशा या पवित्र ठिकाणी मी राहतो आहे. आणि त्याच्यामुळे मग 4 पावलं पाठीपुढं सरकून काय फायदा होतो, काय तोटा होतो, कारण मी आत्तापर्यंत एकही निवडणूक हारलेलो नाही आहे. आणि म्हणून करता मी तो शब्द वापरला. त्याचं कारण की सगळ्याच लढाया ताकदीने नाही जिंकता आल्या. मग कधीकधी राजांनी तह पण केला आणि मग काही वेळेला गनिमी काव्याने अफजल खानासारख्याचा कोतळा काढून जगाला दाखवून दिलं की एवढ्या बलाढ्य माणसाला गनिमी काव्याने कसं झेललं. आणि त्या युद्धनीतीप्रमाणे आता हे बाकीचे आमच्यासमोर थोडे मोठे माणसं होती म्हणून आम्ही थोडं गनिमी काव्याच्या पद्धतीने चालून. अफजल खान कोण?
नाही, अफजल खान हा इतिहास जमा झालेला आहे. आता आम्ही कोणाला तसं नाव ठेवणार नाही, पण ठीक आहे. आता राजकारणामध्ये हे कोणी नावं ठेवतं काय ठेवतं, पण आत्ताची ती वेळ नाही आहे. बरं. कारण आम्हाला परत पुढं मुंबई महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या पण करायच्या आहेत. हे बघा, आमची पद्धत आहे की गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. त्या उक्तीप्रमाणे विजय मिळाला म्हणून उन्माद कधी दाखवायचा नाही आणि हरलो म्हणून कधी दुःखी व्हायचं नाही आहे. नवीन जोमाने पण आम्ही आत्तापर्यंत कधी हरलो नसल्यामुळे आम्हाला कधी तसं काय वाटलं नाही आणि आम्ही आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीला आम्ही गुलाल उधळतच चालवलं. त्याचं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि असं म्हटलं गेलेलं आहे, जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तर मग तुम्हाला काही अडचण येत नाही आहे आणि ते आम्ही राखलेलं आहे. मी लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे तर त्याला काय अर्थ नाही आहे. मुळात तुम्ही इतक्या पावनभूमीमध्ये राहतात, तर या पावनभूमीमध्ये वाद मात्र खूप आहेत. म्हणजे पायथ्याशी आलं की मग तटकरे विरुद्ध गोगावले ही चर्चा किती दिवस आणि किती वर्ष रंगतीये. मग मध्येच तुम्ही स्टेजवर एकत्र येतात, मग आदिती काय माझ्या मुलीसारखीच आहे, मग आमच्यात काही भांडण नाही, अशा स्वरूपाची चर्चा होते. मग पालकमंत्रीपदाचा वाद सुटला असं म्हणतात आणि परत निवडणूक आली की तुम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहतात. आहे काय, म्हणजे खरोखर भांडण आहे की नुरा कुस्ती आहे? आमच्या खरोखर भानगडी काही नाही आहेत. बरं. त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, आमचा मतदारसंघ वेगळा आहे. आज जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत. 7च्या 7 आमदार सत्तेमध्ये आहेत. 3 शिवसेना, 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर खासदार आमच्या युतीतले आहेत तटकरे, त्यानंतर तिकडं आमचे बारणे आहेत युतीमधले. मग तुम्ही मला सांगा विरोधक आहे कोण? परंतु आम्ही मागाशी सांगितलं, आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. ज्यावेळेला माणूस प्रामाणिक काम करत असताना ज्यावेळेला आमच्यावरती वेळ येते त्यावेळेला जर समोरच्यानी त्याप्रमाणे जर नाही चालला तर मग माणसाला ती चिड येते. आमची वस्तुस्थिती काय होती, जर आम्ही तुमच्या वेळेला प्रामाणिक जर काम केलेलं आहे तर तुम्ही आमच्या वेळेला करावं ही आमची त्यातली. जर आम्ही तुमचं काम केलं नसतं, तुम्हाला आम्ही लीड दिला नसता, तुम्हाला विजय केलं नसतं, तर मग त्याचं प्रायश्चित आम्ही घेतलं असतं. मग जर आम्ही प्रामाणिक काम केल्यामुळे जर तुम्हाला एवढा 80,000 83,000च्या लीडनी फरकाने तुम्हाला आम्ही निवडून आणू शकलो तर मग त्याच्यापेक्षा मग काय पाहिजे. आणि मग आमच्या वेळेला ज्या वेळेला अशा काही दृष्टिकोन समोर आला त्याच्यामुळे मग दुःख झालं. आणि मग मी मागे सांगितलं, जर आपण चुकत नाही तर कधी घाबरायचं नाही. एखादी चूक झाली तर आम्ही नमस्कार करतो, 4 पावलं मागे सरकायची पण आमच्यामध्ये पात्रता आहे. म्हणून ते एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोहोचला ना, आमच्याकडे आहे काय? म्हणजे तुम्ही सामान्य शेतकरी म्हणतात, तुम्ही इतकं म्हणजे प्रामाणिकपणे सांगतात की चूक झाली तर आपण 4 पावलं मागे 100%. आणि ते आरोप करताना म्हणतात गुंडशाही आहे, माडमध्ये गुंड जमा झाले आहेत, गुंडांचं राज्य आहे, असे थेट आरोप होतात तुमच्यावर. आरोप करणाऱ्याला पैसे मोजावे लागतात का? नाही लागत. माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही तपासा ना, 97ला एक एव्हिडन्स घडला होता आमच्याकडनं. त्या 97पासून आता 28 वर्ष झाली. या 28 वर्षाचा मधला कालखंड करा. जर आमची गुंडशाही असती, झुंडशाही असती तर लोकांनी आम्हाला 9 वेळाला निवडून दिलं असतं का? हे सामान्यातली सामान्य गोष्ट आहे. जर आम्ही दादागिरीच करतोय, भानगडीच, आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि आम्ही गोरगरिबाला मदत करतो. भरत शेठच्या घरी आलेला एकही माणूस जर परत गेला असेल खाली हाताने, त्याने आम्हाला सांगावं, आम्ही त्याच वेळेला राजीनामा देऊन टाकू. हाय काय? आपण काय येताना तुम्ही घेऊन आले हो बरोबर? जन्माला येताना कोण बरोबर काय घेऊन आलं ते जाताना परत कोण घेऊन जाणार आहे? जे तुम्ही काम कराल ते तुमचं राहणार आहे. बरोबर. आम्ही ते काम केलेलं आहे. काय गुंडशाही? ज्या दिवशी आमचं महाडमध्ये घर आहे, आमची पोरं, आता आपण निवडणुकीचं प्रचार म्हणजे निवडणूक चालू आहे, बूथवरती जाऊन विचारतात बा कसं काय चाललं आहे, किती मतदान झालं, हे पण नाही विचारायचं. सगळीकडेच आहे ना की असं फक्त महाडमध्येच आहे. आणि मग ज्या वेळेला समोरचे लोक की ज्यांचा काडीचा संबंध नाही, ज्या महाड शहराशी ज्यांच्याशी भानगड झाली ते काडीचा संबंध नाही, मग त्या लोकांनी रिव्हॉल्वर घेऊन बॉडीगार्ड फिरायचं, काट्या लाट्या गाडीमध्ये, ह्याचा अर्थ काय?
आमच्या गाडीतनी काय सापडलं का, आमच्याकडे काय हत्यारं होती का. मग आम्ही सांगितलं ना, जर तुम्ही अंगावरती आलात तर बाळासाहेबांची म्हण आहे, जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायचं, बरं. कोणी का असं ना. त्यामध्ये याला गुंडशाही भुंडशाही असे म्हणत नाही आम्ही. काय नेमकी गुंडशाही म्हणजे किती केसेस आमच्यावरती आहेत, किती लोकांना आम्ही मारलं, किती लोकांना लुटलं, काय सांगा ना. जा तुम्ही महाड शहरामध्ये एक बिल्डर, एक व्यापारी, एक उद्योगपती जर काय बोलला आमच्याविषयी, त्याला आम्ही त्याच वेळेला करू. पण आता विरोधकांना काहीच नाही ना, कारण प्रत्येक निवडणुकीत त्यांना आता त्या एका घराला आम्ही 4 वेळेला हरवलं. माणिक जगतापला 3 वेळेला, त्यांच्या मुलीला 1 वेळेला, आणि आत्ता परत हरवलं. मग आता त्यांच्याकडे पर्याय काय आहे. जर आता आम्ही गुंडशाही जर केली तर ही निवडणूक आम्हाला लोकांनी जिंकून दिली असते का. एक उदाहरण घ्या, साधन सोपं. पण माझ्या महाडच्या संपूर्ण व्यापारी बांधवांना, माझ्या बिल्डर लॉबीला, माझ्या उद्योग, त्यांना फक्त एवढंच विचारा की भरत शेठचा 1 रुपयाचा त्रास आहे, 1 रुपयाचा. माझ्या पाश्चात तुमचे कोण असतील त्यांना फक्त विचारायचं, 1 रुपयाचा जर माझा त्रास असेल, मी त्यावेळेला जर कोण बोललं ना, मी आजही तुम्हाला सांगतो राजीनामा देऊन टाकेल. त्याचं कारण आहे, आमची म्हण आहे, चुकलो आम्ही माफी मागू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही. हा माझा प्रमाण आहे माझं. कारण चुकत नाही तर झुकायचं काय कारण आहे. बरं. चुकला तर माफी मागली तर काय कमी पण आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, आज जे काय आम्ही लोकांना सामोरं जातो आहे, असा एक कार्यकर्ता किंवा एखादा मतदार बोलू शकत नाही की आम्ही फोन केला आणि उचललं नाही शेठने. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जास्त फोन उचलणारा मी आमदार असेल असं मला वाटतं आहे का. रात्री 12, 1, 2 वाजो, तुम्ही दिवसा जर कोणी फोन उचलाल, पण रात्री 2-3 वाजता फोन करायला येळ लागले का लोकांना, आमदाराला, मंत्र्याला फोन लावायला. पण जेव्हा प्रसंग आलेला असतो, एखादा अपघात झाला, ॲम्ब्युलन्स पाहिजे, एखादी डिलिव्हरीची केस आहे, डॉक्टर उठत नाही, मग आम्ही फोन करावं, त्यात काय मोठं नवल आहे. आणि गोरगरिबाच्या सुखदुःखात. अगदी. भारत शेठ, आणखी एक प्रश्न. मॅम, तुमच्याशी बोलत असताना अचानक माझ्या लक्षात आलं, तुम्ही बऱ्याच अंगठ्या घालता हातामध्ये, हातात ते एकदम सोन्याचं कडं बिडं. तर हे म्हणजे आवड आहे म्हणून की काय, आवड आहे का म्हणजे देवाचं काही म्हणून. हे आवड आहे म्हणून आहे, हां. त्यामध्ये काय नाही. आता बाकी काय दुसरं कुठलं व्यसन नाही आम्हाला. आम्ही दारू बिरू काय पित नाही, त्यानंतर तंबाखू, पान, सुपारी काय खात नाही, बाकी काहीच नसल्यामुळे एक शौक पूर्वीपासून होतं, त्यामुळे ते ठेवलं, बाकी काय नाही. आणि या अंगठ्या बिंगट्या त्याच्यामध्ये ते शोभिवंत म्हणून, बाकी काय नाही की एवढं काय वेगळं पण वाटो असं काय नाही. आणि मग तुमच्यासारखे काय मित्रमंडळ असतात, काय कोण खडा देतो घेतो तर घालायचा, त्यात काय. त्यावेळेस काय येतात ना लोक, हा खडा घ्या त्याच्यानं तुमचं वेळ होईल, एक माणसाला मनाला ते असतं समाधान. हां, त्यामुळे ते घालतो आम्ही. त्यामुळे आत्तापर्यंत आमचं काही नुकसान नाही झालं, तर मग आम्ही काय हे करा. नाही, पण ते म्हणजे आता शिवसैनिकांमध्ये अनेकांमध्ये फॅशन आहे अशी सोन्याची कडी, सोन्याच्या अंगठ्या बिंगठ्या घालायच्या. म्हणजे स्टाईल आहे काय शिवसेनेची अशी की घड्या बिला घालायची. थोडं आहे ना. काय हे बघा, काही नाही काहीतरी कोणतरी आकर्षण असणं गरजेचं आहे, बरं. बाकी काही नाही. पण आम्ही काय फार मोठे श्रीमंत आहोत किंवा अशातला काय भाग नाही आहे. काय आम्ही मनाचे श्रीमंत आहेत. मी मगाही सांगितलं ना, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असावं लागतं. आम्ही त्या मनाचे मोठेपणा आहोत. आणि तुमच्या दिलदारपणा पण असायला पाहिजे. तुम्हाला आज सांगतो की माझ्या मोठेपणा म्हणून नाही, पण माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये मुंबईपासून पुणे, ठाणे, गुजरात विचारायचं फक्त. एखादा आजारी माणूस असला, त्याने जर मोबाईलवरनं फोन केला, त्याला आम्ही गुगल पेने पैसे पाठवतो. आज आदिवासींना मुंबईमध्ये कोण नसतं, आपले नातेवाईक तरी आहेत, त्यानं मग गावाला बोललो की बाबा डॉक्टर की तुम्हाला मुंबईला पैसे नाही, ते हात जोडतात. मुंबईला आम्हाला हाय कोण, त्यावेळेला भरत शेठ आहे. त्याचं कारण मग जेला ॲडमिट करा, केमला करा, सायनला करा, राजवाडेला करा, MGMला करा. अशा वेळेला मग ते ज्यावेळेला बाहेरचं औषध सांगतात, त्यांच्या बिचारे पैसे नसतात, आम्हाला डायरेक्ट फोन करतात, बोले शेठ आम्हाला औषध आणायचे पैसे. मग कुठं आहेस, जेला आहे. मग तू जेलाच, मी महाडला आहे, पैसे कसे पाठवायचे. तर एवढे हुशार आहेत ते. शेठ बोलते गुगल पेने पाठवा. आणि गुगल पेचा नंबर तर माझे PA समोर आहेत, त्यांना विचारा. महिन्याला कमीत कमी 1 लाख रुपये आम्ही गुगल पेला पैसे पाठवतो. त्यातले 50% आदिवासी लोकांना, की बाबा मग हे केलं काय आलं तेवढं त्यांना आधार. लोकांनी उगाच आम्हाला 4 वेळेला नाही, गोगावले साहेब, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की तुम्ही गरिबाला मदत करताय आणि गरिबाला मदत केली पाहिजे अडचणीच्या काळात, त्यात काही चुकीचं नाही. पण मुळात ज्यावेळेला इतकी मदत केली जाते ना, त्यावेळेला लोक प्रश्न विचारतात, मग हा पैसा येतो कुठून.
मग हा पैसा इतका आमदाराचा पगार आहे का की तुम्ही 1-2 लाख रुपये वाटता, एवढे खर्च करता? मग एवढा पैसा येतो कुठून? तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे. अजून एवढ्या वर्षामध्ये एकही डाग आमच्या अंगावरती नाही आहे. आम्ही अफरातफर केले, कोणाला लुबाडलं आहे, कोणाला फसवलं आहे, भ्रष्टाचार केला आहे, असं एखादं उदाहरण मला सांग. मी मगही सांगितलं ना, जोपर्यंत तुमची नियत चांगली आहे ना, तो तुम्हाला अडचण नाही. आणि आम्ही काय करतो तिथं, वरनं पाठवणारं बसलेला आहे ना, तोच आमचा एक, आम्ही मध्यबिंदू आहोत. ते पाठवतो, ते चमत्कार घडतो कधी कधी. कधी कधी पैसे नसतात, वाटून संपलेले पैसे नसतात, मग अचानक काय नाही काहीतरी कुठला व्यवहार होतो, कामं आम्ही देतो लोकांना, काय लोक आम्हाला त्यातली हेल्प करतात. त्यात काय, जर आम्ही तुमचं एखादं चांगलं काम केलं आणि तुम्ही जर आम्हाला मदत केली, तेच आम्हाला द्यायचे आहेत गरिबांना. आम्ही काय आमच्या काय फार मोठे इष्ट म्हणून आम्ही नाही काय करत. आमच्या घरी भानगडे होतात. बरं बायकोचं ना आमचं. बरं. 4 वेळा आमदार असून रूम नाही घेतला मुंबईमध्ये, विचार करा. अरे मग कुठली बाई घडल? ते बोलते एकदा आमदार झाले, त्यांचे रूम आले मुंबईमध्ये झाले, आणि तुम्ही 4 वेळा आमदार होऊन आत्ता परवा घेतलं, एक 4-5 महिन्यापूर्वी बँकेचं लोन काढलं. तिला बोललो आता घेतो, तुझी तरी इच्छा पूर्ण करतो, नाहीतर मग परत ते काय होतं, ठीक आहे आता आपण आमदार आहोत, मंत्री आहे, तो पण आपल्याला रूम आहे, सगळं आहे. बोले उद्या आपण आमदारकीच्या नंतर बाजूला झालो, काय झालो, तर मग आपण कधी मुंबईत आलो तर थांबायचं कुठं? त्यांचं काय चुकीचं नाही महिलांचं. बरं. किंवा आपण कधी गेलो बा 2-4 दिवस, ह्यासाठी, बाकी काय नाही. पण भरचेट आता प्रश्न आला म्हणून विचारतो, आणि ओपन मोकळ्या मनानं विचारतो तुम्हाला. तुमच्याबद्दल तर सातत्यानं आरोप होता, भरतचेटचे दुबईत हॉटेल आहेत, इकडे हॉटेल आहेत, सिंगापूरला हॉटेल आहे, असे आरोप कसे काय होता मग तुमच्यावर, जर तुमचं मुंबईत घर नाही तर? थोडी चौकशी करा ना तुम्ही पण. नाही, का माझं काय आरोप म्हणणं करता आहे, नाही नाही, आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, त्याबद्दल काय नाही. हे बघा, आरोप करणाऱ्याला पैसे द्यावे लागतात का? नाही. आमच्या मुलाचं जॉईंट व्हेंचरमध्ये मुंबईला 2 हॉटेल त्यांनी चालवायला घेतले होते, नाही झालं. पण ज्या वेळेला काही कारणास्तव ती बंद झाली, मग आम्ही त्याच्यात परत काय इन्व्हॉल्व झालो नाही. आता तो स्क्रॅप रॅपचा धंदा करतो, गाड्या आहेत आमच्या, MIDCमध्ये बस, बाकी म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ते हे करत असतो, आणि इतर ह्याच्यात. त्यामुळे आम्हाला दोघांना काही व्यसन नसल्यामुळे आम्हाला काय फार मोठा खर्च नाहीत. आम्हाला खर्च एवढाच आहे, गोरगरिबाला मदत करणं. अत्यंत उत्तम आणि स्वागतार्ह काम आहे. त्याला मदत कोणाला तरी होते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे रोजगार हमीचं काम आहे बऱ्यापैकी. मदत तर रोजगार हमी योजना जी केंद्रातली आहे, मनरेगा, तिचं नाव बदललं आणि जी रामजी केलं. कितपत योग्य वाटतं? कारण रोजगार हमी योजनेचं मूळ महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची योजना मनमोहन सिंगांनी भारतात नेली आणि ती मनरेगा म्हणून आली. तर तिचं नाव आता जी रामजी होणं योग्य वाटतं तुम्हाला? आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आता आमचं NDAचं सरकार आणि इथं युतीचं सरकार आम्ही आहोत. आता वरती वरिष्ठ लोकांनी, कारण मुळात पैसेच ते लोक देतात आम्हाला, म्हणजे अगदी 75% जास्त पैसे आम्हाला केंद्रातनं येतात. आमचा त्याच्यात 25% राज्याचा हिस्सा असतो. त्याच्यामुळे त्यांनी जी काय बदल केला किंवा काय, त्या स्वीकारणं गरजेचं आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. काय कधी कधी अदलाबदल अशा नावाचे होत असतात, त्यामुळे कदाचित तो विचार वरिष्ठांनी केला असेल. तो आम्हाला काय, लोकांना रोज मिळायला पाहिजे, लोकांची कामं व्हायला पाहिजेत. नाम तुम्ही जयरामजी ठेवा किंवा अनेक काही शंकर ठेवा, महादेव ठेवा, तर त्याबद्दल काही दुमत नाही. आम्हाला गरिबाला रोज देणं गरजेचं आहे, आणि त्या रोजाला आम्ही स्टिकअप आहोत. मला हे सांगा की या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सातत्यानं चर्चा येते की शिवसेनेच्या मंत्र्यांचं काय ऐकलं जात नाही, त्यांना फाईलवर सह्या करायला काही देत नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांचा तर फोन करून पण अधिकारी ऐकत नाही. अशा स्वरूपाची जी चर्चा आहे ते कितपत तथ्य? तुमची कामं होतात का? म्हणजे शिवसेनेला तेवढा मानसन्मान मिळतो का? हे बोलणारे चुकीचं बोलत आहेत, आणि विरोधकांना हे बोलणं पण गरजेचं आहे. कारण आम्ही जे आम्हाला खाते आहेत, त्या खात्यामध्ये जसे जसे निधी येतो त्याप्रमाणे काम केलं जातं. बरं. ज्या वेळेला एखादं आमच्याकडनं चूक होईल, त्यावेळेला वरिष्ठ सांगतील हे चुकलं आहे, ते थांबलं जातं. पण असं कधी नाही आहे, कारण आम्ही जे वरिष्ठांना पण विचारून काही कामं केली जातात, आणि काही आम्हाला जी काय पॉवर दिलेली आहे ती पॉवरची कामं आम्ही, परंतु वरिष्ठांना आम्ही सांगतो, बाबा आता आम्हाला एवढ्या किलोमीटरचे रस्ते आहेत, आम्ही एवढे मजूर ह्या वर्षी लावणार आहोत, आता हे ठेवायलाच लागतं ना, त्याशिवाय मग फंडिंग कसा मिळणार.
कारण आता मागच्या वेळेला आम्हाला 9-10 कोटी मजूर लागले. ह्या वेळेला आम्ही ते आत्ता 12-13 कोटीचं हे ओलांडलं आहे आणि मार्चपर्यंत आम्ही ते जवळजवळ 15-16 कोटीच्या जवळपास पोचू. रोजगार हमीतले रोजगार हमी. पूर्वी आम्हाला 100 दिवसाचा रोज केंद्रातनं मिळायचा. आता परवाच्या ह्याला त्यांनी 125 दिवसाचा केलेला आहे. म्हणजे तो आता मार्चपासून 125 दिवसाचा होईल. त्यानंतर आम्हाला जे 60-40चा रेशो असतो तो 60% मजुरीला पैसे मिळतात आणि 40% यंत्रणेला, म्हणजे यंत्रसामुग्रीच्या. नंतर दुसरे एक 95-5, 90-10 आणि 85-15 असे जे काय करून दिलेले आहेत. म्हणजे यंत्राने किती काम करायचं, मजुरीने. आता आम्ही घरं बांधतो घरकुल योजनेला, त्यामध्ये आम्हाला 28,000 रुपये मजुरीला देतो आम्ही. समजा एखाद्या गावात घरं बांधतायत, त्यांनी मजुरी केली तर त्या मजुरीचा तेवढा हिस्सा त्यांना आम्ही देत असतो. मजुरी कंपल्सरी मिळायला पाहिजे तरच तुमचं घर चालेल. आता एवढ्या सगळ्यांना ना गव्हर्नमेंटने नोकरी देऊ शकत, ना सरकारमध्ये नोकऱ्या देऊ शकत. मग नेमकं ह्यांना कसं करायचं. मग समजा केंद्राकडनं 100 दिवसाचा रोज मिळाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं त्यामध्ये आणि 101 दिवसाचा रोज मिळाला, तरी 200 दिवसाच्या मजुरीमध्ये शेतकरी कुटुंबातला माणूस आपला उदरनिर्वाह करू शकतो. अगदी. रोजगार हमी योजना ही अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे. दुष्काळ काळामध्ये या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र हिचं नाव बदलून काय मिळालं हा प्रश्न सातत्यानं येतो. पण गोगावले साहेब म्हणतायत ते बरोबर आहे, रोजगार महत्त्वाचा आहे, नावात काय ठेवलं आहे हा मूळ मुद्दा आहे. पुढच्या काळामध्ये कोकणात जर या निवडणुकांमध्ये नजर टाकली तर शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही मुळात संपुष्टात आली, भुईसपाट झाली, अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं. काय कारण वाटतं? एक गड म्हणजे बाळासाहेब असताना शिवसेनेचा गड कोकण होता आणि त्या कोकणामध्ये आता शिवसेना नेस्तनाबूत होते. बाळासाहेबांचा शिवसेनेचा गड आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही तो राखलेला आहे. असं नाही की बाळासाहेबांचा गड शिंदे साहेबांनी ढासळून टाकला, उलटा आम्ही तो व्यवस्थित राखलेला आहे. कदाचित कांकणभर आम्ही पुढाने वाढवतो आहे. कारण आज जर आपण पाहिलात सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, हे 5 जिल्हे आज जर आपण त्यातनं नजर फिरवलीत तर आज आम्ही सुशिक्षित आहोत. आता उद्धव साहेबांना का राखता आला नाही किंवा का नाही हे त्यांना माहिती, परंतु त्यातलीच काही लोक आज शिंदे साहेबांच्या सोबत म्हणजे आम्ही आता काम करतो धरून झाला. काही गावं पूर्वी आमचे जरी इकडं आलो शिंदे साहेबांकडं तरी ती तिकडं थांबली होती. मग त्याने आम्ही शिंदे साहेबांनी कामं केली, गावोगावी रस्ते पोचवले, सभामंडप पोचवले, पाण्याच्या योजना पोचवल्या, अंतर्गत कामं केली. त्यानंतर एखाद्या जर प्रसंग आला त्याला पाठीपुढं पाहिल्यानं त्याला मदत केली. आमच्या इकडं पूर येतो आहे, दरडी कोसळत आहेत, तेव्हा सडळ हस्ताने मदत करणारा नेता म्हणून शिंदे साहेबांची प्रतिमा आहे. आज जेव्हा आमचा 2021ला महापूर आला, आज त्यांनी मला त्यावेळेला एवढं साहित्य दिलं. पहिले कोरोनामध्ये दिलं म्हणजे औषधं दिली, साहित्य दिले, कपडे सगळं दिलं. पण ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला ट्रक भरून साहित्य दिलं. त्यानंतर कपडे दिले, अगदी महिलांपासून पुरुषांपासून लहान मुलांना सगळ्यांना, आणि औषधं 8 दिवस दवाखाने ठेवले. आणि त्यानंतर स्वतः महाड शहर एवढं उद्ध्वस्त झालं होतं ते पूर्ववत करून दिलं. ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला, त्यानंतर जे लोक माझे मृत्युमुखी काय पडलेत त्यांना मदत केली. पण उद्धव साहेब मदत करत नव्हते या सगळ्यात? नाही ना, मग ते फरक काय आहे? काय प्रॉब्लेम? तुमचं कधी बोलणं होतं म्हणजे तुम्ही शिवसेना ठाकरेंची सेना सोडून शिंदेंच्या सेनेबरोबर जेव्हा तुम्ही आलात त्याच्यानंतर उद्धव साहेबांशी कधी चर्चा झाली उद्धव ठाकरेंशी? काय कधी काही भेट कुठे विधिमंडळात समोर होते काय नाही, पण तसं काही चर्चा नाही किंवा बोलणं, कधी बोलणं पण नाही? काय संपर्क किंवा काय नाही तसं प्रश्न आला नाही ना. कारण आम्हाला तशी पण काय अडचण नव्हती किंवा काय नव्हती. शिंदेसाहेब आम्हाला व्यवस्थित सांभाळत होते. काय प्रसंग आला, माझ्या एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्यावरती कोणावर मोठा प्रसंग आला, काय ऑपरेशन आलं, साहेबांना सांगितलं साहेब त्यांना मदत करा, लगेच साहेब करत होते. नाही पण या परिस्थितीमध्ये चर्चा होती की 2 सेना एकमेकाला मदत करतील, छुप्या पद्धतीनं मदत करतील, अशी जी चर्चा सुरू होती की शिंदे संपर्कात आहेत मातोश्रीच्या किंवा आतून काही चर्चा सुरू आहे, काय खरोखर चर्चा सुरू आहे? काय अजिबात नाही, बिलकुल नाही. हे साप चुकीचं जे कोण बोलतोय तो, आम्ही सांगितलं ना, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे मंडळी आहोत. शिंदे साहेबांनी
भारतीय जनता पार्टीच्या सोबत ज्या दिवशी एकत्रपणा आला तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत कुठं तसं झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना निश्चितपणे अपेक्षेपेक्षा उत्तम असे निकाल समोर आणताना पाहायला मिळते आणि आता कसब लागणार आहे ते ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना स्वतःची जागा राखण्यामध्ये कितपत यशस्वी होते. कारण हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि तो राखण्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यशस्वी होतात का यावर सगळ्यांचं लक्ष असेल. जर त्यात ते यशस्वी झाले तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा ठसा ते उमटवू शकतील आणि त्यासाठी म्हणून महानगरपालिका निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गोगावले साहेब, कोकणातला खूप मोठा मतदार आहे मुंबईमध्ये, त्यामुळे तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा मुंबईतल्या निवडणुकीसाठी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभार आहे निलेशजी आणि तुम्हाला आमच्या पूर्ण कोकणवासियांच्या वतीने धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.